प्रश्न पहिला निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबाराय नामाचा घोष का करू म्हणतात. काय त्या नामात पडलंय? नाम म्हणजे काय? किती नाम तारक आहे? नाम जर घेतलंच नाही तर काय होईल? अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि आबाला तर माहिती, त्यांचं लेकरू कधीच प्रश्न टाकल्याशिवाय बोलत नाही. होय आबा, बरेचसे कीर्तन ऐकले तुम्ही. प्रश्न हे उत्पन्न व्हावा. प्रश्न उत्पन्न झाल्याशिवाय आयुष्याचं कोडं सुटत नाही मायबाप. नाम म्हणजे काय? आता नामाचे प्रकार भरपूर आहेत महाराज. गंगाराम आपल्या गावात असतील, तुम्हाला माहित नाहीत बरं. तुळशीराम, बायांच्या नावामध्ये शांताबाई, कांताबाई, गंगाबाई, असे वेगवेगळे नाव आहेत. आजकालचे नाव पप्या बप्या गुंट्या सुंट्या. एक ते नवनाथ महाराज आमचे भागवत महाराज नकात येत, त्यांच्या परवा भाचीचं नाही पुतणीचं नामकरण झालं. मृणाक्षी असं काहीतरी नाव. म्हणलो काय नाव इकडे. म्हाताऱ्या बायाला तर नावं घेता येत नाही, माणसाला तर नाव घेता येत नाही. ते नाव कसं असावल्या करायचं? जना, मुक्ता, लक्ष्मी, सरस्वती असे नाव असावे. नसता आजकालचे नाव स्वीटी, परी, हे नावाचा उपयोग नाही महाराज. अहो, नाव जर आपल्या लेकराचं घेतलं तर त्या लेकराला बोलवता बोलवता काही वेळा ते लेकरू येत नाही, पण भगवंत यावा असं नाव ठेवा. आजामेळा आहे महाराज. अहो, आजामेळ्यासारखं पुण्य आपलं पाप आपल्या गावातल्या एका बी जणानं केलं नसेल. आपल्या गावाचं सगळं पाप एकीकडं ना आजामेळ्याचं पाप एकीकडं. आणि तेवढ्या त्या आजामेळ्याच्या शेवटच्या पुत्राचं नाव विष्णू, नारायण. हो, त्यांचं नाव नारायण आहे म्हणून त्यांना आठवणीत राहिलं विठ्ठल विठ्ठल. असो, विष्णू काय आणि नारायण काय? नाव नारायण, पण शेवटच्या क्षणाला नारायण नारायण हाक मारत होता. कुणाला? लेकराला. अरे नारायणा, हे मला घेऊन चाललेत. कोण? यमदूत. नारायणा अंतकरणापासून हाक शेवटच्या क्षणाला मारली. आयुष्यभर पाप आणि पापाचाच धडा घोकीत होता. शेवटच्या क्षणाला नारायण नाव ऐकलं आणि विष्णुदूत पळत आले आणि यमदूतांना सांगितलं अजिबात हात लावायचा नाही. आजा मिळा पापराशी, तोही नेला वैकुंठाशी. मग आपल्या लेकराचं नाव पप्या गुट्ट्या ठेवायचं, परी ठेवायचं का यमुना, जना, मुक्ताबाई, ज्ञानोबा असं ठेवायचं, विष्णू ठेवायचं? हे तुम्ही ठरवा. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा मुद्दा एकच आहे की नाव काय. आता या नावाचे प्रकार असे आहेत महाराज. भगवान श्री विष्णूच्या अवताराचं प्रत्येक अवताराचं नाव वेगवेगळं आहे. तुम्ही म्हणाल एक देवन नाव वेगवेगळे कसं काय? पण त्या नामाचं वेगवेगळं महात्म्य आहे महाराज. जर नाव आपण जर घ्यायचं ठरवलं तर त्याचे बी काही काल नियम आहेत महाराज. जर कदाचित तुमची जर यश तुमच्या हाताला लागत नसेल, तुम्ही दररोज काम करत आहेत आणि तुमच्या हाताला यश लागत नसेल, तर तुम्ही दररोज घरातून उंबरठा ओलांडत्याच्या क्षणी ओम श्री नरसिंहाय नमः असं म्हणलं का नाही, 100% काम होणार. नावात ताकद आहे त्या. जर आपल्या हातात पैसा टिकत नसेल तर उठल्या उठल्या श्री लक्ष्मी देवताय नमः. आपला लेकरूचं विद्वान बनवायचं असेल तर काय करायचं? ओम सरस्वती देव्याय नमः. एक जण म्हणला महाराज लग्नच जुळला नाही. मग काय करा? ब्रह्मदेवाच्या मुलीला ब्रह्मदेवानी मंत्र दिला होता. काय? ओम श्री चित्रगंध राजाय नमः.
आजकालच्या मुलांना हा मंत्र मी म्हणतो जास्त गरजेचा आहे. जुळानाच गेले तर काय करा, आणि जुळलं तर मोडायला लागले. कोणतरी काडी मारत झालं. मग ह्यानं नाही फरक पडला तर काय नाही, पुढच्या वर्षी आहेच ना मी इथं. विठ्ठल विठ्ठल असे नावाचं महात्म्य आहे महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सदा नाम घोष करू, पण ते नाम काय आहे, नाम कसं आहे, नाम किती तारक आहे. ऐका, नाम गोडा होनी गोडे, गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड 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 तुझे नाम. जय माझ प्रेम सर्व काळ, जय माझ प्रेम सर्व काळ, जय माझ प्रेम सर्व काळ, जय प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोडात गोड आहे ना. अजून नाम मंगलात मंगल आहे. काय प्रमाण, सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचं नाम सकळ मंगल निधी. नाम गोडात गोड आहे, नाम मंगळात मंगळ आहे. अजून काय आहे का, नाम चांगल्यात नाम चांगले चांगले नाम चांगले. थोडा इको द्या, थोडा. चांगल्यात चांगलं नाम, मोठ्यात मोठे गगनावनी वा नाम आहे गगनावनी
चाड चाड चहाड नाही, पेरायचं चहाड नाही, चाड. चाड म्हणजे गृह्य. आपण गुह्य. ज्ञानोबा विचारतात, दादा या नामाबद्दल काय गुह्य बाबा? शेवटी दादा म्हणतात, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड. हा, मोठ्यात मोठे, सोप्यात सोपे, तुका मान्य सोपे आहे सर्वाहुनी. 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 नलगती साया सजाने वनात जा. नलगती साया सजाने तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तुझा निघतोय ते सोप्यात सोप. याच्या पुढे तुकोबराय जाऊन सांगतात, जर यदा कदाचित आपलं लईच पाप झालं आणि नुसतं राम 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 चलता हरी चलता उच्चारणी अनंत पाप जातील लयाची क्षण. जातील लयाची क्षण. हरी उच्चारणे आनंद पावलाचे नातील दयाचे. नातील दयाचे गगना. हरी उच्चारणे आनंद पावलासी. हरी उच्चारून अनंत पाप राशी जाशील लया शिक्षण मात्रे. वा, आपण अहो एवढंच सोडा. आपण चलता चलता आबा राम राम म्हणलं का नाही, तर राम म्हणता नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणता वाट चाले. प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही. चलू त्या रात्रभर असलं. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. बरं तुकोबारायांना विचारलं, आता एवढं सगळं नामाचं काय हे गुण आहेत, मग खरंच आता समजा राम म्हणल्याच्या नंतर काय होईल बरं? तुकोबाराय म्हणले, जर तुम्ही राम 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 म्हणत असाल तर एक वेळेस रामच होऊन जाताल. राम म्हणता रामची होईचे, राम म्हणता रामची होईचे. पदी बसवून पदवी घ्यायचे, पदवी घ्यायचे, पदी बसवून पदवी राम म्हणता रामची होईचे, पदी बसवून पदवी घ्यायचे, पदी बसवून पदवी घ्यायचे. आता बस, आता खालून दगड येते ना आपल्या अंगावर.
बस प्रमाण बस. एकदा ठरवलं की प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. पुरावा द्यावा आणि बोलावा, नाहीतर त्या महाराजाला आणि जमलं. विठ्ठल तुम्हाला बी कीर्तन पाठ झाली. चला. काय विषय असा, पहिल्या काळात माणसं एवढे शहाणे नव्हते हो आबा. आता महाराजाच्या तोंडातून शब्द निघू द्या, इकडे लगेच आधी हा 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 सगळंच माहिती असते. काय सांग, विनोद सांगायला जावा तर विनोद पंचायत पडते. आम्ही सांगाव कुठला विनोद, कारण इकडे आधीच पाठ असते. लोकांच्या कीर्तन ध्यानात बसत नाही, विनोद लय लवकर ध्यानात बसतो. हा, लोकांच्या चांगलं ध्यानात बसत नाही, वाईट आगा गा. राम म्हणता रामची होईजिन, पदी बैसुनी पदवी घेईल. हे राहिलं नामाचे गुण. मग आता नाम काय, तारक आहे. कस काय तारक आहे? तुम्ही म्हणता राम, म्हणता रामाची होईजन, पदी बैसुनी पदवी घ्यायची, असं काही लई अडगळावानी बोलायला लागला. देव कुठं माणूस होत असते का? किंवा माणूस कुठं देव होत असते का? ऐका, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, माहिती ऐकून असाल ना? माहिती कुठं, आपण तिकडं गेलो बॉम्बला. जॉर्ज वॉशिंग्टन घंटा वाजवायचं काम करत होता. घंटा वाजवायचं, शाळेची घंटा. भरायच्या टायमाला टन 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 असं वाजवायचा. दुपारी बी टन 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 असं वाजवायचा. संध्याकाळी घन 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 असं वाजवायचं. आणि ते वाजवत असताना एक वाक्य बोलायचा, घन घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. सतत 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 महाराज तेच दररोज. आता ड्युटी असल्यावर सतत कंटिन्यू, रात्रंदिवस याची धंदा. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर रोजच. हा, एक दिवस असा झाला, घन 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 म्हणणारा अमेरिकेचा खरंच राष्ट्राध्यक्ष झाला ना महाराज. मग मला सांगा, साधा राष्ट्राध्यक्ष, साधा माणूस, घंटी वाजवणारा माणूस, एक घोकल्याच्या नंतर घन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन आज राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. मग आपण राम राम म्हणून राम का होणार नाही? का होणार नाही? म्हणून राम म्हणलं की ते राम आपल्याला आपलं करून घेतो. कारण माझ्या भगवंताची ही कृपाळू गुण आहे महाराज. कृपाळू, एवढा भगवंत कृपाळू आहे. आपण त्याला जर सर्व भावना अर्पण झालो का, तर खरंच त्याचं रूप आपल्याला देऊन टाकतो महाराज. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, बरोबर आहे? प्रमाण आहे काकडे. तस आपण सर्व अर्पण केलं त्या भगवंताला, तर आपलं रूप सुद्धा भगवंत आपल्याला देऊ शकतो स्वतःच. म्हणून राम म्हणता राम होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायची. आता राम नाम किती तारक, ऐका. रामायणामध्ये सेतू बांधण्याचं काम चालू होतं. आणि सेतू बांधण्याचं काम कुणाकडे होतं? नळ आणि नीळ. मग हे दोघांकडे होतं, पण लईच गर्व झाला ना महाराज. आता एखाद्याला काम लईच परिपक्व येऊ द्या, दुसऱ्याला जणू काय ते यडगळच समजते. बघा तुम्ही, होय बाप्पा, बरोबर आहे का नाही हा विषय? एखाद्याला म्हणतात ना वासरात लंगडी काय. आता तिथं माकडांना काय बांधता येत होतं का? त्यांना त्यांचे घर बांधता येईल, आणि ते थोडस पूल बांधतील. मग हे नळ आणि निळांना काय झाला? अभिमान झाला. अर्धा बांधलेला पूल ढासळून गेला, ढासळून गेला महाराज. आता पंचायत पडली, आता काय करावं? मग माझ्या हनुमंतरायाची बुद्धी चालली. कारण खेळिया माझी हनम्या शहाणा आहे. मग हनुमंतरायांनी दगड घेतला, राम नाव लिहिलं आणि टाकला ना. कसा टाकला? पाण्यात टाकला. तनगाला, पण इकडं पळ तिकडं पळ, इकडं पळ तिकडं पळ.
मग दुसरी बुद्धी चलवली, एका दगडावर रा लिहायचं आणि दुसऱ्या दगडावर म लिहायचं. ते चिटकाय लागले, चिटकता चिटकता पूल झाला. याच्यातून सांगायचं एवढंच आहे, राम नावानं दगड तरतेत मात्र खरे, पण तरत्याना तरताना एकत्र बी होते. मग आपण किती वर्ष झालं सप्ताह करतो तर अजून एकत्र नाहीत. ही मला शोकांती काय आपल्या गावाची. नका टाळ्या वाजू, टाळ्या वाजून उपकार करू नका माझ्यावर, पण माझं गाव एक झालं पाहिजे. माझ्या गावात जात पात धर्म ही जात नाही राहिली पाहिजे, हे विषय नाही राहिला पाहिजे. धर्म, अहो आपण एकच आईची लेकराव. त्या महाराजांनी, सनगावकर महाराजांनी कुठं आपल्याबद्दल कुठं विचार केला का? सनगावकर महाराजांचं कर्तव्य बघितलं, कार्य बघितलं तर त्यांनी विचार केला की बाबा मराठ्याच्या घरामध्ये आणि वंजाऱ्याच्या घरामध्ये चहा पिणार नाही मी, असं कधी बोलले का? भगवान बाबांनी कधी विचार केला का की मी माझ्या जातीसाठी, त्यांना जातीसाठी लढता येत नव्हतं, माझी जात मला पुढे घेऊन जाता येते असं म्हणता येत नव्हतं का त्यांना? अहो वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, चाकरवाडीचे माऊली, सनगावकर माऊली, ह्यांना नका वाटून घेऊ आपल्यामध्ये, नका वाटून घेऊ. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, आपण किती बी रामकृष्ण हरी सप्ते केले, अगर कितीही बीजेचे सप्ते केले, गावातले किती बी मोठ ढिगलाचे सप्ते केले, आणि जर आपल्यात एकही जण नसेल तर तुमच्या सगळ्या सप्त्यावर, सगळ्या परमार्थावर पाणी, उपयोग नाही या सप्त्याचा. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार. सरळ सरळ सांगायचं गेलं तर याता याती धर्म नाही विष्णुदासा. या धर्म मंडपामध्ये विष्णुदास येतात, कोण जातीपातीवाले येत नाहीत. मी वंजाऱ्याचा, मी मराठ्याचा, मी धनगराचा, मी महारामांगाचा, मी कुंभाराचा, मी चांभाराचा, अजिबात जमत नाही या धर्म मंडपामध्ये. म्हणून तर ह्याला धर्म मंडप म्हणलं जातं आबा. आणि जर यदा कदाचित हित येऊन जर तुम्ही जात पात जर करत असाल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. राग आला तर येऊ द्या, पण लेकरू म्हणून तुम्ही ऐकूनच घ्या, अजिबात तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. अहो परमार्थ आपण वाटून नाही घेतला पाहिजे. सांगायचा मुद्दा एकच आहे, रामकृष्ण हरी नावानं दगड तरतात तर तरतात, पण काय होतं, एकत्रित बी होतात. ज्या आरती दगड तरू शकतात त्या आरती माणूस का तरणार नाही, एवढी मोठी ताकद आपल्या राम नावाची. विठ्ठल मग एवढं राम नाव श्रेष्ठ आहे. मग एवढं राम जे नाव आहे, एवढं देवाचं नाव आहे ते श्रेष्ठ आहे. मग त्याच नावाचा, त्या भगवान परमात्म्याचा आम्ही आमच्या संसाराचा त्याग करू, पण त्या भगवंताचं नामचिंतन करू, अभंगाचं प्रत सदा नाम घोष करू हरे कथा.
संसाराचा त्याग करू म्हणजे काय असं म्हणले का संसाराला काडी लावून देऊ म्हणले का असं नाही. उलट ज्ञानोबरांनी सांगितलं असोनी संसारी जीव वेगो करी. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे सावकाश हरिमुखी गाता हार पलिचिता. संसारात रहा कसं रहा जैसे मुंह में जीभ रहती कितना भी घी खावे तरी चिकनी नहीं होती तसं संसारात राहावं. असावं पण असून नसावं. आपला परमार्थ सवडीवर असतो संसार आवडीवर असतो. होय असते का ना. झालंय ना तुमचं झालंय ना सगळ्याच झाले फक्त माझच नाही. आई हे बी आहे असे सगळ्यांना ज्ञात आहे संसार म्हणजे आवडीच आहे. आपल्याला लय संसारामध्ये आवड महाराज लय. आमच्या वयात असल्यावर आपण विचार करतो कधी होईल कधी होईल झाल्यावर म्हणतो लेकरू कधी होईल लेकरू कधी होईल लेकर झाल्यावर म्हणतो हे बोलन कधी बोलल्यावर शिव्या कधी देईन शिव्या कधी. लेकरू झाल्यावर शिव्या देतो ते आपल्या मायबापाला गोड वाटतं लय गोड वाटतं. पण तेच लेकरू पुन्हा म्हातारपणाला कोंबी देतो हे बी लक्षात ठेवा. लहानपणी पप्प्यानं शिवी दिली की माझ्या पप्प्यानं बापाला शिवी दिली. माय मावल्या बोलतात होय आहे का नाही आबा धडधड बोलतात. बापाला शिवी दिली त्यानं आजाला सांगत्यान पंजाला सांगत्यान येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत्यान. हो आणि पुन्हा मग माहितीये का तुम्हाला संस्कार जर लावले नाही लेकरायला संस्कार जर लावले नाही तर तुमची आत्मदेव आणि धुंदुली सारखी कथाच होईल. जर संस्कार लेकरांना लावले नाही तर धुंदुली लय लाड करायची लेकराचा लय लाड करायची. काहीही कर बेटा तुला काहीच बोलत नाही. आणि आत्मदेव सांगाय गेला की मग लगेच धुंदुली म्हणायची मारत असत का आणि आताच मारत असत का मग डंगरा झाल्यावर मारणार का. आत्मदेवाला लय लवकर कळत की आपलं पोरग आपल्या थऱ्याच्या बाहेर गेलंय आपण चला संसार सोडून लय लवकर निष्ठून जाते आत्मदेव. पण धुंदुली दणके खात बसती. संसार आहे महाराज संसार लय गोड असं लोकांना वाटतं. पण ऐका ना संसारामध्ये कसलीच गोडी नाही सुख नाही गोडी नाही. आपला संसार आवडीचा आहे परमार्थ निवडीचा आहे. पण साधू संतांचा संसार हा निवडीचा आहे आणि परमार्थ हा आवडीचा आहे. असं राहायचं संसारामध्ये. एक वाक्य सांगतो तुम्हाला संसारामध्ये असं वागायचं संसार करायचा की तो परमार्थानं नटावा असा संसार करायचा. परमार्थाने नटला पाहिजे. आले सप्त्याची पट्टी मागाय देता येईल की काय देता येईल आले की लगेच बाबा फुलाची पाकळी हे धरा माघारी लावायचं नाही नसता काय नाही मग साफ होऊन घुस होऊनच खातोय. किती इकडं कानग्या भरल्या का नाही तर मग त्याला उंदर लागत येत घुसा लागत यात. त्याचा परिणाम फक्त सप्त्याला पट्ट्या न देण्यामुळे. देव सांगायचा मुद्दा एकच आहे की संसार हा परमार्थाने नटावा असा करा. मग आम्ही संसार करत असताना आम्ही आमचा संसार जराशी बाजूला ठेवू निवडीवर संसार करू. पण परमार्थ हा असा आवडीनं करू की सदा नाम घोष करू हरी कथा. त्या भगवंताचं नामचिंतन एवढंच आमच्या जिबीला एक प्रकारचा चाळा लागल्यावनी
माझ्या मना लागो चाळा 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 पहावया विठ्ठल डोळा माझ्या मना लागो चाळा 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 लागला पाहिजे आपल्या जिबीला कशाचा कशाचा माझ्या मनाला या मनाला बाबा हे परिणाम कसा आहे माहितीये का आजकालचे कलाकार कसे झालेत पहिली चाल म्हणलं मोकळं झालं लगेच मागं जाऊन बसतेत पण हे पाठांतराचा गाडा अभ्यासक लयच महत्वाचा आहे नसता काय काय ठिकाणी चाल झाली गायक तिकडं महाराज ओरडू ओरडू मेलो पण प्रमाणाचा पत्ता नाही महाराज इकडून तोंडातून एक प्रमाण केलं की दुसरं प्रमाण तिकडून निघत आहे हा गोड असे आमचे मामा आहेत गुरुजी पण गोड म्हणतायत आमचे कलाकार मंडळी आमच्या सोबतचे हो 14 तारखेची कीर्तन सेवा विसरूनच गेलो मी 14 तारखेची कीर्तन सेवा महाराजांची रावसाहेब महाराज पंढरपुटे आपल्याच गावचे सुपुत्र हा गोड आहे गोड आहे आपल्या ताईची उद्या कीर्तन सेवा आहे शेजारणीला घरच्या झोपली का ती शेजारणी तिला बी आणायचं बरं असं तुम्हाला तिची शपथ विठाला विठाला माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 एवढा छंद लागावा सदा नाम घोष करू हरी कथा तुकोबरायांनी हेच सांगितलं महाराज एकच काम करा काय करा अहो आई करे मना तुझ्या सोहिताच्या खुना द्वारकेचा राणा मना माझी स्मरावा त्या भगवंताचं चिंतन सतत 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 ते नाम चिंतन घ्या मला सांगा तुम्ही माय मावल्या हो इथं सगळ्याचे बऱ्यापैकी सगळ्याचे लग्न झालेले आहेत का नाही लग्न झालेले बसलेत नाही आम्ही दोघं सोडतो अय माय बापा हो विठाला म्हणजे आम्ही आहेत तिघ मला सांगा मावशे हो लग्न झाल्याच्या नंतर नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या अशी तुमच्या मागे रट असते तुमच्या मागे असते ना पण तुम्ही हो येतच नाही त्यांनी पाठ करून ठेवलेलं असते आधी मग त्या नाव घेतात का नाही नाव कुणी कुणी नाव घेतलंय हातवर करा ना जा घेतलंय नाव घेतलंय ना हा नका हातवर करू उग ते पण प्रत्येकाने नाव घ्या कुणाचं नाव घ्या आपल्या पतीचं नाव घेतल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा आयुष्यभर ते पती आपल्याला सांभाळतो का नाही सांभाळतो का नाही मग मला सांगा त्या भगवंताचं नाम चिंतन जर घेतलं आपण जर नाव घेतलं तर आपल्याला आयुष्यभर सांभाळीन ना ती ह्या आयुष्याचं म्हणत नाही मी अहो मेल्याच्या नंतर सुद्धा आपलं जीवन असतं तुम्ही वर्ष श्राद्धाच्या 10व्याच्या कीर्तनामध्ये ह्या कहाणी ऐकताल गरुड महापुराणामध्ये सांगितलंय गरुड पुराणामध्ये की बाबा आपलं जन्म आणि मृत्यू एवढं जीवन नसतंय
ह्याच्या पुढे बी जीवन असते. तुम्ही म्हणाल काय 10व्याचं कीर्तन करायला लागला का काय? हो नाही, मला सांगायचा बाब एवढंच आहे की हिथून पुढचे जे संसार आहेत आपल्यात, ते आपण हे शरीर टाकल्याच्या नंतर बाकीचे जे संसार आहेत त्या संसारामध्ये सुद्धा आपल्याला देव भगवंत आपल्याला सांभाळत असतो, फक्त त्याचं नाव आपण घेतलं. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात सतत 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 काय करा, नाव घ्या त्या देवाचं. आम्ही त्याच नाव करत आलो. मग त्यानं काय झालं? सर्व सुकल्यालो सर्व अलंकार सुकल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आता याच्यातही प्रश्न निर्माण होतो की सर्व सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय? सुखाचे प्रकार आहेत मला. सुख म्हणजे आणि सर्व सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या संसारात जे मिळतं ते सुख आहे. पण कसं सुख आहे? नाशिवंत आहे ते सुख आहे. कोण म्हणलं महाराज लग्न झालं सुख मिळालं बस झालं? आ लग्न झाल्यावर सुख होतं का? मला तर काय माहित नाही, माझं झालंच नाही, त्यामुळे मी तुम्हाला विचारायला लागलो. बोला गे ओय सुख आहे? जाऊ दे. लग्न झाल्यावर सुख नाही. कोण म्हणलं बायको लय भारी मिळाली, रूपवान मिळाली, रूपवती गंधवती, हो बायको चांगली मिळाली सुख झालं. बायको चांगली मिळाल्यावर सुख आहे का? गोरीपान बायको मिळाल्यावर सुख आहे का? शेतात कामाला नेल्यावर लाल पडती आणि अंधारात असले उड्या आणती, सुख आहे का? नाही. कोण म्हणलं पुत्र झाल्यावर सुख मिळालं? मला सांगा, पुत्र झाल्यावर सुख मिळालं असं जर म्हणणारे कोण बहादर आहेत ते त्याला माझ्या समोर आणा. पुत्र झाल्यावर सुख म्हणणारे ते पुत्र जर म्हणला का नाही बाबा मला काय कळत आहे ते सुख आहे का? सुख आहे का हे? पुत्र झाल्यावर सुख नाही. आणि ते पुत्र कसा निघन ती बी कळत नाही. आता आमच्यासारखे कीर्तनकार, माऊली महाराजांसारखं कीर्तनकार, वादक बघितल्यावर, ह्या ताईसारखं गायक कीर्तनकार असं बघितल्यावर ह्या इथल्या बऱ्याचशा मायबापांना वाटत असेल की माझं पोरग गाणार असावा, वाटतंय गाणारा असावा, पण निघतोय नेमकंच पिणार. पुत्र कसा होईल सांगता येते का? मग आहे का पुत्र झाल्यावर सुख? नाही. कोण म्हणल संपत्ती भरपूर कमवली गड्या, आता सुखाचा पारावर नाही. संपत्ती किती होती रावणाकडे माहितीये तुम्हाला? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, काशा आणि तांब्याची. 7 कोटी घर शुद्ध कांचनाची. ओय मावल्या हो, तुम्ही कानात नाकात घालतात ते तसल्याची घर होती. आपली प्लास्टरची सोडून द्या. माय बापा हो, रावणाला बायका किती होत्या माहिती का? 80,000. आपल्याला एकच असते, ती पण चलती भितडा कवाडाकडून बघती भितडाकडून. त्या बायकोवर घमंड आपण करतो. रावणाला इंद्राला जितणारा पोरगा होता, इंद्रजित.
रावण एवढा श्रीमंत होता, पुत्र संपन्न होता, दार्या संपन्न होता, भार्या संपन्न होता, पण त्या रावणाला सुद्धा सुख मिळालं नाही हो. मग मला सांगा, आपल्या बायकाला, आपल्या पोरांना, आपल्या संपत्तीला काय चाटायचंय का? सुख नाही पण प्राप्त होत म्हणलं. अहो कित्येक जणांच्या अशा लाखोन करोडो प्रॉपर्टी आहेत, कुठं पैसा ठेवावं हेच ना पंचायत आहे त्यांना, पण झोप नाही. सुख त्यालाच म्हणावं. पडल्या पडल्या झोप लागती आणि उठल्या उठल्या शौच लागते. आबाने आमच्यासारखे महाराज कित्येक जरी उघडून पेले, त्यामुळं सगळ्यांनी जरी नाही सांगितलं तरी आबाचा शब्द निघतोच तोंडातून. त्याला पडल्या पडल्या झोप लागती आणि उठल्या उठल्या शौच लागती. ते सगळ्यात सुखी, कारण या ठिकाणी कोणच सुखी नाही महाराज. कोणाला वाटतं, तुम्हाला वाटतं आम्ही लय सुखी, आम्ही लय सुखी, पण आम्ही किती सुखी हे आम्हालाच विचार आहे. रात्रभर नुसतं हिवाळ तडपडायचं आलं ना, होट उरले का मग बोलता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही. हो, कोण दिवस येईन काही सण गाडी धडकून जाईन जायचा, होय का नाही महाराज? लय अवघड आहे महाराज. आम्हाला वाटतं तुम्ही लय सुखी, सांसारिक माणसं लय सुखी आम्हाला वाटतं, जोपर्यंत आमचं होत नाही तोवर. पण सांसारिकाचे हाल बघून वाटतं बाबा नाही केलेलं बरं, असं वाटतं. राजा दुखिया प्रजा दुखिया, बरोबर आहे का नाही? प्रत्येक जणाला बघा तुम्ही दुखीच आहे, सुखी कोण नाही. सुखरूपायसा तुझा कोणीचा, माझ्या पांडुरंगाचा रे माझ्या पांडुरंगाचा रे सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तू. हा, तुम्हाला कळत आहे का महाराज नेमकं काय बोलणार आहे पुढे? ते प्रत्येक ठिकाणी लय महाराज पुढं जिथं बोलायचंय तेच प्रमाण देतात महाराज. मी तिथंच येणार होतो महाराज आणि तेवढंच प्रमाण दिलं. सांगायचा मुद्दा एकच आहे, सुख हे संसारात नाही. सुख कुठं आहे? भगवंताच्या चरणावर. आणि ते नुसतं सुख नाहीये तर सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होनी. तुका म्हणे सोपे आहे तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी घेतात, शहाणा तो धनी घेतात, शहाणा तो धनी घेतात, जन लागती साया जायवनात, लागती साया जायवनात. तुका म्हणे सोपे हे प्रमाण द्यायचं नव्हतं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, मला हे प्रमाण द्यायचं होतं. पण मी इकोच्या भानगडीत गेलो आणि तिसरंच देऊन बसलो. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे सोपे आहे सर आपलं सॉरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखावडीने. त्या भगवंताला पाहिलं तरी माझं सर्व सुख आहे. मग सर्व सुख हे मला मिळतं. मग अजून काय करतो?
आम्ही अलंकार गुंडळतो. काय अलंकार आहेत महाराज? या संप्रदायाच्या तत्वावर अलंकार महाराज. या संप्रदायामध्ये अलंकार काय कानातलं नाकातलं कुडन नथनी न्या असले नाहीत अलंकार. या संप्रदायामध्ये 4 अलंकार आहेत महाराज. हो. ज्ञान, वैराग्य, शांती आणि लढीवाळपणा. मी मगाशी सांगून गेलो चलता चलता की ज्ञान ज्ञानोबारायांकडे आहे महाराज. ज्ञान हे ज्ञानोबारायांकडे आहे. किती ज्ञान आहे? ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. हो, माय माऊली ज्ञानाने भरलेला सागर आहे असं तुकोबारा म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात. सर्व संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. मला तर वाटतंय सर्व संत ज्ञानोबारायांचं वर्णन करता थांबले नाहीत महाराज. आणि ज्यांनी कुणी वर्णन केलं नाही ते संत तरी नाही. हा, प्रत्येक संतांनी काय वर्णन केलंय? ज्ञानोबाराय म्हणे ज्ञानच प्रगट त्यांच्यापासून होते. काय ज्ञानोबारायांची ताकद महाराज. ज्याची आणि बोलण्याची अर्थार्थी काहीच संबंध नाही ज्याचा आणि बोलण्याचा. बोलण्याची वोकल ज्या रेड्याला नाही त्या रेड्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवावा आणि त्यानं अब कड ई असं म्हणू नये तर वेदाच्या रुच्या बोलाव्या. ज्ञानोबा रेडामुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला शांती रूप प्रगटला रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला. हो, रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. पुढं काय सांगतात म्हणे? अहो, जड भिंत चालवली. जड भिंत ज्याच्यामध्ये चेतना ही प्रकारच नाही. चेतना ही तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. म्हणून राम म्हणता राम होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे. आता राम नाम किती तार ऐक. रामायणामध्ये सेतू बांधण्याचं काम चालू होतं. आणि सेतू बांधण्याचं काम कुणाकडे होतं? नळ आणि नीळ. मग ह्या दोघाकडे होतं. पण लईच गर्व झाला ना महाराज. आता एखाद्याला काम लईच परिपक्व येऊ द्या, दुसऱ्याला जणू काय ते यडगळच समजते. बघा तुम्ही. होय बाप्पा, बरोबर आहे का नाही हा विषय? एखाद्याला म्हणतात ना वासरात लंगडी काय. आता तिथं माकडांना काय बांधता येत होतं का? त्यांना त्यांची घरं बांधता येईना आणि ते थोडस पूल बांधतील. मग हे नळ आणि निळांना काय झाला? अभिमान झाला. अर्धा बांधलेला पूल ढासळून गेला. ढासळून गेला महाराज. आता पंचायत पडली, आता काय करावं? मग माझ्या हनुमंतरायाची बुद्धी चालली. कारण खेळिया माझी हनम्या शहाणा आहे. मग हनुमंतरायांनी दगड घेतला, राम नाव लिहिलं आणि टाकला ना. कसा टाकला? पाण्यात टाकला. तनगला. पण इकडं पळ तिकडं पळ, इकडं पळ तिकडं पळ. मग दुसरी बुद्धी चालवली. एका दगडावर रा लिहायचं आणि दुसऱ्या दगडावर म लिहायचं. ते चिटकाय लागले. चिटकता चिटकता पूल झाला. याच्यातून सांगायचं एवढंच आहे, राम नावानं दगड तरतेत मात्र खरे, पण तरताना तरताना एकत्र बी होते. मग आपण किती वर्ष झालं सप्ताह करतो तर अजून एकत्र नाहीत. ही मला शोकांती काय आपल्या गावाची. नका टाळ्या वाजू, टाळ्या वाजून उपकार करू नका माझ्यावर. पण माझं गाव एक झालं पाहिजे. माझ्या गावात जात पात धर्म ही जात नाही राहिली पाहिजे, हे विषय नाही राहिला पाहिजे. धर्म, अहो आपण एकच आईची लेकराव.
हे महाराजांनी सनगावकर महाराजांनी कुठं आपल्याबद्दल कुठं विचार केला का? सनगावकर महाराजांचं कर्तव्य बघितलं, कार्य बघितलं तर त्यांनी विचार केला की बाबा मराठ्याच्या घरामध्ये वंजाऱ्याच्या घरामध्ये चहा पिणार नाही मी, असं कधी बोलले का? भगवान बाबांनी कधी विचार केला का की मी माझ्या जातीसाठी, त्यांना जातीसाठी लढता येत नव्हतं, माझी जात मला पुढे घेऊन जाता येते असं म्हणता येत नव्हतं का त्यांना? अहो वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, चाकरवाडीचे माऊली, सनगावकर माऊली, ह्यांना नका वाटून घेऊ आपल्यामध्ये, नका वाटून घेऊ. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, आपण किती बी रामकृष्ण हरी सप्ते केले, अगर कितीही बीजेचे सप्ते केले, गावातले किती बी मोठ ढिगलाचे सप्ते केले, आणि जर आपल्यात एकही जण असेल तर तुमच्या सगळ्या सप्त्यावर, सगळ्या परमार्थावर पाणी, उपयोग नाही या सप्त्याचा. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार. सरळ सरळ सांगायचं गेलं तर याता याती धर्म नाही विष्णुदासा. या धर्म मंडपामध्ये विष्णुदास येतात, कोण जातीपातीवाले येत नाहीत. मी वंजाऱ्याचा, मी मराठ्याचा, मी धनगराचा, मी महारामांगाचा, मी कुंभाराचा, मी चांभाराचा अजिबात जमत नाही या धर्म मंडपामध्ये. म्हणून तर ह्याला धर्म मंडप म्हणलं जातं आबा. आणि जर यदा कदाचित हित येऊन जर तुम्ही जात पात जर करत असाल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. राग आला तर येऊ द्या, पण लेकरू म्हणून तुम्ही ऐकूनच घ्या, अजिबात तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. अहो परमार्थ आपण वाटून नाही घेतला पाहिजे. सांगायचा मुद्दा एकच आहे, रामकृष्ण हरी नावानं दगड तरतात तर तरतात, पण काय होतं, एकत्रित बी होतात. ज्या आरती दगड तरू शकतात त्या आरती माणूस का तरणार नाही, एवढी मोठी ताकद आपल्या राम नावाची. विठ्ठल मग एवढं राम नाव श्रेष्ठ आहे, मग एवढं राम जे नाव आहे, एवढं देवाचं नाव आहे ते श्रेष्ठ आहे. मग त्याच नावाचा, त्या भगवान परमात्म्याचा आम्ही आमच्या संसाराचा त्याग करू, पण त्या भगवंताचं नामचिंतन करू, अभंगाचं प्रत सदा नाम घोष करू हरे संसाराचा त्याग करू म्हणजे काय असं म्हणले का, संसाराला काडी लावून देऊ म्हणले का? असं नाही. उलट ज्ञानोबरांनी सांगितलं, असोनी संसारी जीव बेगो करी. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे सावकाश. हरिमुखी गाता हार पलिचिता. संसारात रहा, कसं रहा,
जैसे मुंह में जीभ रहती कितना भी घी खावे तरी चिकनी नाही होती, तसं संसारात राहावं. असावं पण असून नसावं. आपला परमार्थ सवडीवर असतो, संसार आवडीवर असतो. होय असते का ना? झालंय ना तुमचं? झालंय ना? सगळ्याच झाले, फक्त माझच नाही. आई हे बी आहे असे सगळ्यांना ज्ञात आहे संसार म्हणजे आवडीच आहे. आपल्याला लय संसारामध्ये आवड महाराज लय. आमच्या वयात असल्यावर आपण विचार करतो कधी होईल कधी होईल, झाल्यावर म्हणतो लेकरू कधी होईल लेकरू कधी होईल, लेकर झाल्यावर म्हणतो हे बोलन कधी बोलन, कधी बोलल्यावर शिव्या कधी देईन शिव्या कधी. लेकरू झाल्यावर शिव्या देतो ते आपल्या मायबापाला गोड वाटतं, लय गोड वाटतं. पण तेच लेकरू पुन्हा म्हातारपणाला कोंबी देतो हे बी लक्षात ठेवा. लहानपणी पप्प्यानं शिवी दिली की माझ्या पप्प्यानं बापाला शिवी दिली. माय मावल्या बोलतात होय आहे का नाही आबा, दडदड बोलतात. बापाला शिवी दिली त्यानं, आजाला सांगा त्यान, पंजाला सांगा त्यान, येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा त्यान. हो आणि पुन्हा मग माहितीये का तुम्हाला, संस्कार जर लावले नाही लेकरायला संस्कार जर लावले नाही तर तुमची आत्मदेव आणि धुंदुली सारखी कथाच होईल. जर संस्कार लेकरांना लावले नाही तर धुंदुली लय लाड करायची लेकराचा, लय लाड करायची. काहीही कर बेटा तुला काहीच बोलत नाही. आणि आत्मदेव सांगाय गेला की मग लगेच धुंदुली म्हणायची मारत असत का, आणि आताच मारत असत का, मग डंगराव झाल्यावर मारणार का?